199वी जयंती आपण महात्मा फुलेंची साजरी करतोय. काय भावना आहेत तुमच्या? असं आहे का ही 199वी जयंती होऊन आता आपण पुढचं वर्ष जे आहे ते द्विशताब्दी वर्ष म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांचं अख्खा देश आणि देशाच्या बाहेरसुद्धा साजरा करणार आहे. विशेषतः देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी सुद्धा जाहीर केलं की भारत सरकारतर्फे आम्ही ही द्विशताब्दी साजरी करणार आहोत. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं, कमिटी वगैरे त्यांनी नेमली, भारत सरकारने सुद्धा त्यासाठी कमिटी नेमली आणि त्याद्वारे जे आहे त्यांनी सांगितलं की आजपासून वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम. आज खानवडीला जे आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जन्मगाव, तिथे एक अतिशय सुंदर शाळा बांधण्यात आली. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं आणि तिथून या कार्यक्रमाला सुरुवात केली. कारण शिक्षण बाकीच्या तर गोष्टी होत्याच, अछूतपणा दूर करणं, शेतकऱ्यांना त्यांचे हक्क काय, त्यांचं कर्तव्य काय, शेतकऱ्यांच्या आसूडमधून सांगणं, गुलामगिरीतून जे आहे लोकांना कशी गुलामी सहन करावी लागते आणि ती का करावी लागते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी सांगितल्या. पण शिक्षण जे आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी जास्त लक्ष दिलं सावित्रीबाई फुले आणि त्यांनी, आणि म्हणून तिथे पहिली अतिशय सुंदर शाळा जी आहे ज्योती सावित्री शाळा खानवडीला सुरू झाली. आणि आता वर्षभर जे आहेत वेगवेगळे संस्था कार्यक्रम करतील, सरकार कार्यक्रम करेल, देशभर हे कार्यक्रम सुरू राहणार आहे. साहेब, आज आपलं सौभाग्य खरं तर चांगलं म्हणावं लागेल, नशीब म्हणावं लागेल. एक अपघात होता राहिला आहे. काय नेमकं सगळं घडलं होतं? काय मुख्यमंत्र्यांनी चौकशीच्या आदेश दिले. अरे काही अपघात वगैरे काही नाही आहे. चुकून जे काही काय म्हणतात ते कार पार्क होतं, हे आमच्या काय म्हणतात त्या पायलटला काही सापडलं नाही, ते व्हील पॅड कार पार्कमध्ये उतरलं, शांतपणे उतरलं, छान उतरलं, आम्ही छान बाहेर आलो. काय काळजी करायचं कारण. चला, सुरेंद्र पवारांच्या जीवाला धोका आहे असं एक SITला पत्र दिले बीडमधून. असं आहे की ते असेल तर निश्चितपणे त्यांना पण संरक्षण आहे, आणखी संरक्षण मुख्यमंत्री देतील आणि कार्यकर्तेसुद्धा आम्ही सगळे त्यांची काळजी घेऊ. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोक घुसलेत असं पवारसाहेब म्हणतायत. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोक घुसले असं पवारांनी भाष्य केले. शरद पवार अनेक क्षेत्रामध्ये जे आहेत पुरोगामी आणि प्रतिगामी आहेत, अनेक क्षेत्रात. कधी एकच क्षेत्र आहे अशातला भाग नाही, वेगवेगळ्या ठिकाणी. पण म्हणून तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे कार्यक्रम आपण राबवायला पाहिजे की ज्यामुळे जो आहे हा प्रतिगामीपणा जो आहे हा कमी होईल. मनीषा म्हैसकर ज्या अतिरिक्त सचिव आहेत, मनीषा म्हैसकर, त्यांनी म्हटलंय की महायुतीमधल्या एका मंत्र्यांनी सांगितलं की महिला अधिकारी नको म्हणून त्यांच्या विभागात. मला काय कल्पना नाही असं कोणी काय म्हटलं. त्यांनी एका मुलाखतीत गौप्यस्फोट केला आहे दिल्लीत. महात्मा फुलेंची जयंती आहे, एकीकडे आपण जयंतीचं संपूर्ण वर्ष साजरा करणार आहोत. मात्र आपण दुसरीकडे बघितलं तर बंधू बाबा यांची प्रकरणं राज्यासमोर येतात. ते राजकारणी म्हणजे यासाठीच तर हे वर्ष जे आपल्याला साजरं करायचं आहे, फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्यांची आठवण काढायची त्याच्यासाठीच. आणि एकंदरीत अंधश्रद्धेपासून दूर राहा. आपले लोक जर अंधश्रद्धेपासून दूर राहिले तर हे बाबा निर्माण होणारच नाहीत ना. असले पण राजकारण्यांना काय सांगणार, मोठ्या प्रमाणात राजकारणी सगळ्यांसाठीच आहे. महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांचं तत्त्वज्ञान हे लहान मोठे मंत्री, संत्री, सामान्य माणसं सगळ्यांसाठी आहे, स्त्री पुरुष सगळ्यांसाठी जे आहे
हा सगळा धडा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मला असं वाटतं आपण ते लक्षात ठेवून पुढे गेलं पाहिजे. वरटीवर म्हणताय खराब मुसलमान आहात तर आतापर्यंत धिंड काढली असती, वरात काढली असती. काय खरात जर मुस्लिम असतात तर त्याची आतापर्यंत भाजपाने धिंड काढली असती प्रत्येक जण काय काय आणि बोलेल त्याच्यावर मी चौकात काय आंदोलन बोलायचं केले असते. ठीक एकंदरीत आहे. काय भाजप यांना सेव्ह करते का खरातांना असं वाटते का? कारण की अनेक नेत्यांसोबत त्यांचे फोटो आहेत, त्यामुळे असं वाटते का? हे बघा आता माझ्या भोवती सुद्धा असे अनेक लोक उभे आहेत, बरोबर. कोण काय आम्हाला काय माहिती असतं का? असे कोण बाबा लोक पण आले तर आपल्याला वाटतं असं हा साधू आहे, संत आहे, नमस्कार बाबा. म्हणजे काय तो माणूस जो आहे तो काय त्याच्या दुष्कृत्यामध्ये काही सामील झालेला नाही, पण हे फोटो मग असे दाखवले जातात. पण त्याच्या दुष्कृत्यामध्ये जे सामील आहेत त्याच्यावर गेली 6 महिने मुख्यमंत्र्यांचे जे आहे वॉच आहे आणि त्यातून जे आहे त्यांनी जे आहे ही कारवाई सुरू केली. सर, महिला साहेब, आयोगाचा नाशिक अध्यक्षपद नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं सातत्याने सांगितलं जात होतं. मात्र आता नाशिक जिल्ह्यात मोगलू बाबाची प्रकरणं त्यानंतर वेगळी वाढले आहेत. आता तुमचं दादा गोस्वामी यांनी आपण म्हणत होतो की नाशिक जिल्हा जो आहे बदनाम होतो या लोकांमुळे. परंतु एक आहे की ठीक आहे, पोलीस सरकार त्या संदर्भामध्ये जे कळलं की ताबडतोब कारवाई करतात. सर महिला आयोगाचं अध्यक्षपद महिला आयोगाचं अध्यक्षपद नागरिकांवर विश्वास रिक्त राहिला आहे. नाही का? तर आपण कशा प्रकारे महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे तर अध्यक्षपदी कोण विराजमान व्हावं असं तुम्ही काय मागणी करणार आहात का? महिला विराजमान व्हावी. पक्षातलं कोण असावं असं वाटतं तुम्हाला आपल्या पक्षात? महिला जी आहे ती चांगली, कुठलीही महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे ठरवतील जी त्या पदाला योग्य आहे, न्याय देणारी आहे महिला. आणि मुख्यमंत्र्यांनी जे अर्थ खातं त्यांच्याजवळ ठेवलेलं आहे ते परत त्या राष्ट्रवादीकडे असं आहे ना, आताच अधिवेशन संपलेलं आहे, त्यातले जे आहेत खात्यामधले निर्णय जे आहेत त्याची पूर्तता होते आहे. बारामतीची निवडणूक एकतर्फी म्हणजे बिनविरोध होऊ शकते. असं आहे की मोठे मोठे पक्ष आहेत, काँग्रेस सहित त्यांनी सगळ्यांनी माघार घेतली तर सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. शरद पवार साहेबांच्या गटानं सुप्रियाताईनं तर सुरुवातीला सांगितलं की आम्ही नाही उभं करणार, आभारी आहोत. स्वतः शिंदे साहेब हे फॉर्म भरायला आले. फडणवीस साहेब यांनी सुद्धा काँग्रेसचे जे सबका आहेत अध्यक्ष राज्य त्यांना स्वतः फोन केला. तर असं उद्धवजी ठाकरे यांना सुद्धा विनंती केली. सगळ्यांनी जे आहे त्या विनंतीला मान दिलेला आहे आणि त्यामुळे जे आहे आता काही जे आहेत मंडळी उभे आहेत अपक्ष वगैरे. मला असं पडलं काय अपक्षांना मागे घेणं? मला असं वाटतं की बरेचसे जे आहेत माघार घेते. पक्ष कमी पडलं का अपक्षांना माघार घेण्यासाठी? नाशिकमध्ये झाड चाललेलं आहे. ग्लोबल नाशिकमध्ये नाशिक अरे येथे झालं ना, का नाशिक झालं, पुणे झालं, आता काय राहिलं? ओके. नाही, झाडांच्या कत्तली सुरू आहेत कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये. असं आहे, अति आवश्यक असल्याशिवाय या झाडांना हात लावू नये असं माझं मत आहे. फारच आवश्यक असेल तर गोष्ट वेगळी, परंतु आवश्यक जर नसेल आणि टाळता येत असेल तर ते टाळा. ही झाडतोड थांबवली पाहिजे. ओके.